श्री स्वामी समर्थ. उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे पौष अमावस्या. तर उद्या आपल्याला कोणकोणते असे उपाय करायचे आहेत की जेणेकरून नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातली निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होईल. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा वास झाल्याने लक्ष्मी मातेचे आगमन देखील होईल. तर हे उपाय आपण कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. शुक्रवारी पौष अमावस्या. मातीची पंथी हे हळदीचे स्वास्तिक घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता करावी ही 10 काम. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व 12 अमावस्येपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे. यामध्ये स्नान, दान याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल आणि नकारात्मक ऊर्जाही येणार नाही. यासाठी आपण कोणकोणते असे उपाय करायचे आहेत जेणेकरून ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये सगळे सकारात्मक घडतील. तर ते आपण पाहूया. आणि त्याचबरोबर ही अमावस्या कधी आहे, त्याचा वेळ काय आहे ते देखील पाहूया. तर मौनी अमावस्या ही पौष महिन्यातील अमावस्या आहे. मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला आहे. अमावस्या सकाळी 8:02 सुरू होईल आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होईल. अमावस्येला करायचे असे 10 नियम आहेत, उपाय आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होईल आणि त्याचबरोबर असलेली नकारात्मकता ही नष्ट होईल. तर घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर, ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ शिजवले जातात. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा. स्वच्छ झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीचे स्वास्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वास्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानले जाते. किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी. गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरावी. पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना आपण अन्नपूर्णा मातेचे स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पूजा करू शकतो. अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला दिवस मानला गेलेला आहे. तर जाळ्या साफसफाई घराची केल्यामुळे अमावस्येच्या दिवशी ह्या गोष्टी केल्यामुळे घरातली नकारात्मकता ही बाहेर निघून जाते आणि अमावस्येचा दिवस वाईट नसून तो लक्ष्मी मातेच्या आगमनाचा दिवस असतो. तर त्यामुळे आपल्याला घराची साफसफाई करून लक्ष्मी मातेचे स्वागत करायचे असते. साफसफाईबरोबर तुम्ही घराची बंद घड्याळ पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा. तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा. तुमची अडकलेली काम ही पूर्ण होतील. अशा पद्धतीचे जे वस्तू जे असतात त्यामुळे आपले जे कामं असतात ते अडकतात, म्हणजे ते पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अशा वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडीशी हळद, सेंधमीठ टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवावा. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवीचे टाक मूर्ती स्वच्छ करावे. हे अमावस्येच्या दिवशी आवर्जून नक्की करावे. असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये, आपल्या देवांमध्ये आणि आपल्यामध्ये वास करेल. तर यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे असे काम करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वास्तिक काढावे. उंबरठा फुलांनी रांगोळींनी सुशोभित करावा.
अमावस्येला घरामध्ये दीप प्रज्वलन करावे, घरामध्ये धूप जाळावे। त्याचबरोबर पौष अमावस्याच नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये अखंड राहील आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल। अशा पद्धतीने आपण हे केल्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपण हे सगळे उपाय करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होईल, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य नांदेल, आर्थिक संकटे देखील येणार नाहीत। तर अशा पद्धतीचे उपाय तुम्ही हे नक्की करा। त्याचबरोबर या अमावस्येला आपल्याला मौन व्रत देखील पाळायचे आहे। तर ही अमावस्या मौनी अमावस्या म्हणूनच ओळखली गेलेली आहे। तर त्यामुळे मौन व्रत शक्य झालं तर थोडा वेळ तरी करावे। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।